आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जिथे मोठं होण्यासाठी गोष्टींना लहान, अगदी खूप लहान व्हावं लागतं. ही गोष्ट आहे मायक्रो प्रोसेसरची, एका छोट्याशा चिपची जिने आपलं आयुष्य, आपलं जगच बदलून टाकलंय. आपण इंटेलच्या नजरेतून पाहूया की कम्प्युटिंगची ताकद इतकी अफाट कशी झाली, इतकी की ती जवळपास अदृश्य झालीय. चला तर मग हा जबरदस्त प्रवास सुरू करूया. ऐकायला आहे किती साधं वाटतं नाही का? पण हे एकच वाक्य, ज्याला आज आपण मूरचा नियम म्हणून ओळखतो, गेल्या 50 वर्षांपासून आपल्या डिजिटल जगाचं इंजिन आहे. आपले कॉम्प्युटर, स्मार्टफोन, इंटरनेट या सगळ्याच्या मुळाशी हेच एक साधं तत्त्व आहे. पण विचार करा, ही दुप्पट होणारी संख्या त्याच लहान जागेत बसते तरी कशी? तर सगळ्यात आधी ही क्रांती सुरू कुठून झाली हे पाहूया. इंटेलच्या जन्मापासून सुरुवात करू आणि बघूया कसं एका कंपनीने आणि एका शोधाने जगाचा नकाशाच बदलून टाकला. इंटेल म्हणजे इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स. गोष्ट आहे 1968 सालची. गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉयस यांनी ही कंपनी सुरू केली. त्यांचं सुरुवातीचं लक्ष होतं मेमरी चिप्स बनवण्यावर. पण लवकरच त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्यानं इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. त्यांनी आपलं सगळं लक्ष मायक्रो प्रोसेसरवर केंद्रित केलं आणि याच एका निर्णयाने संगणक क्रांतीचा पाया रचला गेला. फक्त 2300 हा आकडा आहे ट्रान्झिस्टरचा, जे इंटेलच्या पहिल्या व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर इंटेल 4004 मध्ये होते. 1971 साली आलेल्या ह्या चिपलाच कॉम्प्युटर ऑन अ चिप असं नाव मिळालं. आजच्या हिशोबाने हा आकडा खूपच छोटा वाटतो, पण त्या काळात हा एक चमत्कार होता, एक क्रांती होती. आणि मग काय, यानंतर प्रगतीचा जो वेग वाढला तो थांबलाच नाही. 70-80च्या दशकात 8 बीटवरून थेट 16 बीट प्रोसेसर आले, ज्यांनी IBMच्या पहिल्या पर्सनल कॉम्प्युटरला ताकद दिली. याच वेळी x86 आर्किटेक्चर जन्माला आलं, जे आजही आपल्या कॉम्प्युटर्समध्ये आहे. आणि मग आलं 90चं दशक, पेंटियमचं युग, ज्याने मल्टीटास्किंग आणि तुफान वेग थेट आपल्या घरातल्या डेस्कटॉपवर आणून ठेवला. इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. हे सगळं शक्य झालं तरी कसं? एकाच लहान जागेत अधिकाधिक ताकद पॅक करत राहण्याचं रहस्य काय होतं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहासातून थेट विज्ञानाच्या जगात घेऊन जातं. चला तर, आता त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला थेट सूक्ष्म जगात जाऊया. आता आपण फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजीचं ते रहस्य उलगडणार आहोत, जिथे हा खरा चमत्कार घडतो. तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक संकल्पना, फॅब्रिकेशन नोड. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे चिपवरच्या ट्रान्झिस्टरचा आकार मोजण्याचं एक माप आहे. आणि नियम एकदम साधा आहे. नोड जितका लहान तितके ट्रान्झिस्टर लहान, आणि ट्रान्झिस्टर जितके लहान तितके ते जास्त संख्येने एका चिपवर बसतात. परिणाम, चिपचा वेग वाढतो आणि वीजही कमी लागते. जरा ह्या प्रवासावर नजर टाका. 1971 मध्ये ट्रान्झिस्टरचा आकार होता 10 मायक्रोमीटर, आणि आज आपण नॅनोमीटरच्या जगात आहोत. म्हणजे आपल्या केसाच्या हजाराव्या भागापेक्षाही लहान. 2012 मध्ये 22 नॅनोमीटर, आणि आता तर इंटेल 7, 4 आणि 3 या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा. पण फक्त आकार कमी करणं पुरेसं नव्हतं. एका टप्प्यानंतर 2D म्हणजे सपाट ट्रान्झिस्टरमध्ये करंट गळतीची म्हणजे लिकेजची समस्या येऊ लागली. यावर उपाय म्हणून इंटेलने 22 नॅनोमीटरवर एक क्रांतिकारी बदल केला. फिनफेट नावाचे 3D ट्रान्झिस्टर आणले. यात गेट चॅनलला 3 बाजूंनी पकडून ठेवतं, ज्यामुळे करंटवर जास्त नियंत्रण मिळतं, वेग वाढतो आणि लिकेज कमी होतं. आजचे बहुतेक आधुनिक प्रोसेसर याच तंत्रज्ञानावर चालतात. आणि आता तर आपण अशा टप्प्यावर पोहोचलोय जिथे अक्षरशः भौतिकशास्त्राच्या सीमांना आव्हान दिलं जातंय. 7 नॅनोमीटरपेक्षाही लहान सर्किट्स कोरण्यासाठी एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी म्हणजेच EUV सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. हे म्हणजे प्रकाशाचा वापर करून अणूच्या पातळीवर डिझाईन करण्यासारखं आहे. अविश्वसनीय. बरं, आता ह्या सूक्ष्म जगातून बाहेर येऊया आणि पाहूया की या लहानशा तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टींवर नेमकं काय परिणाम होतो. अब्जावधी आठवते? आपण सुरुवात केली होती 2300 ट्रान्झिस्टर्सपासून, आणि आज एका आधुनिक प्रोसेसर चिपवर अब्जावधी ट्रान्झिस्टर्स असतात. या एका शब्दावरूनच प्रगती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. आणि या अब्जावधी लहान ट्रान्झिस्टरचा प्रभाव तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. आपले शक्तिशाली लॅपटॉप्स, ज्यावर आपण काम करतो,
इंटरनेट चालवणारे ते मोठमोठे डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुपर कम्प्युटर्स आणि इतकंच काय, भविष्यातल्या स्वयंचलित गाड्या, या सगळ्यांच्या हृदयात हीच नॅनोमीटर टेक्नॉलॉजी आहे. तर या सगळ्या प्रवासाचं सार काय? इंटेलने 2300 ट्रान्झिस्टरांपासून सुरू केलेला हा प्रवास आज अब्जावधींपर्यंत पोचला आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच सोपा नियम आहे: फॅब्रिकेशन तंत्रज्ञान जितकं लहान, तितकीच चिप अधिक वेगवान आणि अधिक कार्यक्षम बनते. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. ही जी अविश्वसनीय तांत्रिक वाढ आपण पाहिली, ती अशीच कायम सुरू राहील का? आपण भौतिकशास्त्राच्या मर्यादांपर्यंत पोचलो आहोत, की नवनिर्माणाची पुढची अजून एक मोठी झेप बाकी आहे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?